आयुष्यात जीवनात जेवढा वेळ भगवंताचे चिंतन ठेवाल तेच खरे जीवन होईल. तेच जीवनातील खरे क्षण ठरतील. झाडे सुद्धा भक्ती न करता जीवन जगतात. त्यांची भक्ती निष्काम भक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. उपकार करतात पण त्याचे फळाची आशा मोबदला घेत नाही. जसं नदी आपलं पाणी स्वतः पित नाही, दुसऱ्याला देते. झाडे आपले फळ दुसऱ्या देतात, स्वतः खात नाही. म्हणून एक काव्य असं आहे की नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपने फल, अपनी तन का मन का धन का दूजों को दो जो दान रे, वो सच्चा इंसान इस धरती का भगवान है. म्हणून ही नदी आणि झाडे यांचा निष्काम भक्ती आपण आपल्या जीवनात निर्माण केली पाहिजे. माणसाचे कान, नाक, डोळे, जीभ, मस्तक, हात, पाय जर भगवंताकडे पाहत नसतील तर ती सर्व इंद्रिये निव्वळ छिद्रे आहेत असे समजावे लागेल. म्हणून त्या इंद्रियाला भगवंताचे दर्शन देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. संतांची परोपकार वृत्ती सर्वात श्रेष्ठ आहे. पाणी माणसाच्या वरवरचा मळ धुवून टाकतो, पण योगी व संत समर्थ सद्गुरू गजानन महाराज माणसाच्या आतील मळ धुवून काढतो आणि अंतःकरण शुद्ध करते. पाणी क्षणिक शुद्ध देते तर योगी गजानन महाराज सदा सर्वदा सुख देत राहते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा असे आपण म्हणत असतो. म्हणून पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती तहान योग होते. म्हणून आपण माधुर्य इंद्रियाला तृप्त करण्यासाठी परमेश्वराची उपासना आपण करायला हरकत नाही. तर मनाच्या 4 शक्ती आहेत. क्रियाशक्तीने कर्म केले जाते, भावनाशक्तीने भक्ती केली जाते, चिंतन शक्तीने ज्ञान मार्ग घेता येतो, संयम शक्तीने ध्यान व श्रवण केले जाते. या शक्तीचा जीवनात उपयोग आणावा. क्रियाशक्ती प्रधान शक्ती आहे, तीच आपल्या जीवनाला उपयोगी पडणारी आहे. जसं आपण घर बांधताना आपण अंतरंग सजावट करतो, त्याचप्रमाणे आपले शरीर सजावट करत अंतःकरण सजावट करायचे असेल सद्गुरूंनी सजविले पाहिजे. दुर्गुण काढून टाकले पाहिजे. चांगले संस्काराने शरीराची सजावट केली पाहिजे. त्याकरता समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी गणगणगणात बोते हा शेगावच्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या भजन मंत्राचा अर्थ आपल्या जीवनामध्ये उपयोगात आपल्याला आणायचा आहे. गण किंवा गणी याचा अर्थ असा आपण सांगूया, म्हणजे विचार कर किंवा लक्षात ठेव, म्हणजेच विवेक लक्षात घेऊ. स्वतःच्या मनाला शुद्ध कर. जीवनाला गणितून आनंद समाधान मिळण्यासाठी आत्मनिरीक्षण, स्वतःला स्वतःहून तपासणे, आत्मपरीक्षण, स्वतःच्या वागण्यात परिवर्तन करणे, विवेक आत्मसात करणे, विकाराला सोडणे, आत्मनिवेदन, शुद्ध ज्ञान प्राप्त करणे, आत्मा शांत करणे, आत्मज्ञान मिळवणे हे जीवनात आणावयाचे आहे. गण म्हणजे आत्मा पवित्र ठेव, शुद्ध ठेव, सकारात्मक विचार कर. गणात म्हणजे इंद्रियाच्या समुदायात आणि अशुद्ध विचारांची साफसफाई कर. बोते याचा अर्थ असा आपण समजूया, म्हणजे जय जयकार कर. मनातील अंधकार दूर करून शुद्ध मनाचा प्रकाश प्राप्त कर. नवविद्यात्मक कर, जसे भजन कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन आत्मनिवेदन सख्य दास्य वंदन, जे का रंगले गांधले त्याशी सेवा, गोरगरिबांची सेवा, गुरुसेवा, संत सेवा, माता पित्यांची सेवा. याचा सर्व अर्थ असा की इंद्रियाच्या समुदायात असणारा जो आत्मा अंतःकरण, त्या आत्म्याचे चिंतन अंतःकरणात तसे स्वच्छ निर्मळ शुद्ध राहील याचे चिंतन कर. अंतःकरणात दृढ होऊन जावे. त्याकरता
कमीत कमी महाराजांचा मंत्र जरी जपला तरी आपल्याला हे साध्य करता येते. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. गुरु गजानन. असा हा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या भजनाचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केले आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय.